संभाजीनगर में केंद्र और राज्य सरकार द्वारा शुरू की गई प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अब तक स्वास्थ्य विभाग के अधीन थी, लेकिन अब ये योजना बाल एवं महिला विकास विभाग के अधीन चली जाएगी। इसकी जानकारी जिला चिकित्सा स्वास्थ्य अधिकारी अभय धानोरकर ने दी। प्रधानमंत्री मातृ वंदना योजना ही योजना महिला व बाल विकास यांच्याकडे हस्तांतरित होणार आहे। त्या दृष्टीने यापूर्वी जी आरोग्य विभागाकडे योजना होती तर त्याच्या लाभार्थींची नोंदणी, एसओपी पेंडन्सी आणि एसओ पेंडन्सी हे तात्काळरित्या करण्यासाठी आपण सर्वांना आदेश दिलेले आहेत। त्यानुसार सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य सेविका यांच्या मार्फत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये व्यापक प्रमाणात ॲक्टिव्हिटी होत आहे आणि पुढच्या 8 दिवसांमध्ये जे काही लाभार्थी असतील त्यांची पेंडन्सी क्लिअर केली जाणार आहे। या बाबतीत मी सर्व ज्या माता आहेत ज्यांची मागच्या वर्षभरात डिलिव्हरी झालेली आहे आणि ज्यांनी प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ घेतलेला नाही आहे किंवा फॉर्म भरलेला नाही आहे, त्या सर्वांना आवाहन करू इच्छितो की त्यांनी तात्काळ आपल्या जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये जाऊन किंवा आपल्या आशा स्वयंसेविकेकडे जाऊन आपला फॉर्म भरून घ्यावा व शासनाच्या योजनेचा लाभ घ्यावा।